दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण गेल्या 2 वीकच्या पूर्वी 2024 चा वचपा घेणार का हे टायटल आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण विधानसभेचे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात आपण वार्तांकन केलं होतं आणि त्या वार्तांकनाचा मोठं यश हे सिद्धेश्वर वार्ता न्यूजला भेटलेलं आहे. कारण जे काही इच्छुक उमेदवार आहेत, सन्माननीय आमदार राजूदादा पाटील किंवा त्यांचे बंधू विनोदरतन पाटील हे असू शकतात. त्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटातून महेश भाऊ पाटील हे जे माजी नगरसेवक आहेत आणि आता शिवसेना कल्याण तालुका प्रमुख ते स्वतः त्यांच्या पदावरती आहेत. त्या बाजूला गेला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक राजेश मोरे हे सुद्धा इच्छुक आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचं आपण वार्तांकन केलं होतं. पलीकडे गेला तर रमेश सुकऱ्या म्हात्रे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, ते पण इच्छुक होते आणि त्यांचं पण वार्तांकन केलं होतं. परंतु 2 वेळा त्यांना उमेदवारी भेटली होती. दुसरी गोष्ट अशी की आता जे काही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे सुभाष गणू भोईर हे माजी आमदार आहेत ते पण आता ह्या रेसमध्ये सर्रासपणे पुढाकार घेत आहेत आणि त्यांचं मनोबल खूप मोठं धाडसी मनोबल आहे. जे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून आज ह्या कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी बरेचसे जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार ह्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि ह्याच माध्यमातून आपण ह्या 2024 चा वचपा घेणार का हे टायटल आपण टाकल्यामुळं अनेक पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आपला संपर्क साधला आणि स्वतः म्हणाले की सन्माननीय महोदय, आपण जे काही वार्तांकन केलं ते वार्तांकन आम्हाला आवडले, परंतु आमचे जे काही कल्याण ग्रामीणचे संघटक आहेत अर्जुन भाई पाटील यांचं नाव आपण घेतलं नाहीत. कारण अर्जुन भाई पाटलाचं काम आपण बघितलात आणि अर्जुन भाई पाटील यांच्या घरी, यांच्या ऑफिसला, यांच्या शाखेमध्ये एखादा गरीब, दिनदुबळा, गरीब गरजू विद्यार्थी किंवा गरीब एक ग्रामस्थ असतील, ते ग्रामस्थ त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर ते कधीच खाली हात येत नाहीत. त्यांच्या पदरी कधीच निराशा नसते. परंतु इतर जे काही लोकसेवक आहेत, जे काही लोकप्रतिनिधी आहेत, ते तुम्हाला माहिती आहे का की त्यांचं ऑफिस कुठं असतं, ते ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही इतर गरिबांना ते भेटतात का? मग सर्वसामान्यांचा नेता ह्या कल्याण ग्रामीण विधानसभेला लागला पाहिजेत. ह्या माध्यमातून मला अनेक जणांनी फोन केले. कारण अर्जुन भाई पाटील हे काटेगावचे ग्रामस्थ आणि ते स्वतः भूमिपुत्र असल्या कारणानं त्यांना गरिबीची जाण आहे आणि त्याही मध्ये राजकारण म्हटलं तर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदावरती त्यांनी आपली धुरा सांभाळली होती आणि काटेचा विकास त्यांनी मोठ्या डोलाने केला होता आणि त्यावेळी ते मनसेमध्ये काही पदाधिकारी होते, परंतु त्यांना मनसेचे जे प्रमुख आहेत, म्हणजे जे काही ह्या कल्याण ग्रामीणचे प्रमुख आहेत, त्यांना त्यांनी विनंती केली होती की मला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवकाची उमेदवारी मिळावी. ह्या कारणाने त्यांनी मागणी केली होती, पण त्या मागणीला साफ त्यांनी नकार दिल्या कारणानं इतके वर्ष आपण मनसेमध्ये संघर्ष केला, इतके वर्ष आपण वाया घातली आणि आपला एक नगरसेवकाची पण उमेदवारी भेटत नसेल तर मग मनसेमध्ये राहून फायदाच काय. त्यामुळे त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि काटेगावमध्ये एकनाथ शिंदे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन त्यांनी अखेर मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं होतं आणि तिथूनच सुरुवात झाली राजकारणाची खडाजंगी. होय, ही खडाजंगीच म्हणतोय, कारण कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याच गावामधून अर्जुन भाई पाटलानं शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं एक वेगळं वातावरण निर्माण झालं. कारण अर्जुन भाई पाटील यांना छोट्यातला छोटा मुलगा आणि ज्येष्ठातला ज्येष्ठ माणूस हे त्यांना ओळखतो, अशी अर्जुन भाईची ख्याती आहे. कारण इकडे तुम्ही 14 गावात गेलात, इकडं दिव्यातल्या 22 गावामध्ये गेलात, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे 27 गाव समावेश झालेत त्या 27 गावामध्ये जा किंवा शहरामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्जुन भाईचं नाम काफी बस. कारण अर्जुन भाई हा गरिबीचा दाता, अर्जुन भाई हा गरिबीचे जाणकार असणारा माणूस आणि त्या गरिबीच्या जाण असलेल्या माणसालाच कल्याण ग्रामीण मधून विधानसभेमधून उमेदवारी मिळावी ह्यासाठी त्यांच्या जे काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, जे काही महिला आघाडी आहेत, जे काही शिवसैनिक आहेत, जे कोणी मतदार आहेत, त्यांनी आपल्याला फोन करून ह्याबद्दल आपण संदर्भासहित वार्तांकन करावं. कारण अर्जुन भाईनं जे काम, अर्जुन भाई हा खासदार नाही, अर्जुन भाई हे आमदार नाहीत, अर्जुन भाई
हे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नाहीत, अर्जुन भाई हे नगरसेवक सुद्धा नाहीत. तरीही या पदावर जे काही विराजमान आहेत त्यांना त्यांना त्यांच्यापेक्षा सुद्धा त्यांनी काम एवढं जास्त केलेलं आहे. कारण कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या सानिध्यात राहून अर्जुन भाईंना सुद्धा ही मोठी झेप घेण्याचं अर्जुन भाई ही ध्येय दृष्टी ठेवलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस शिवसेनेचं बंधन बांधलं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर 14 गावातले जे काही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, जे काही प्रामाणिक शिवसैनिक, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे असताना त्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख ह्या पदावरती काम केलेले शिवसैनिक, त्यावेळी अर्जुन भाईनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांनी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, ज्येष्ठ पदाधिकारी बघितले आणि अर्जुन भाईची पाठ थोपटली आणि अर्जुन भाईला शाबासकीची थाप दिली. कारण मी स्वतः शिवसेनेत असताना, मी नगरविकास मंत्री असताना, मी पालकमंत्री असताना, मी आमदार असताना एवढे 14 गाव असतील, 22 गाव असतील, 27 गाव असतील किंवा इतर ठाणे जिल्ह्यातले, रायगड जिल्ह्यातले काही लोक असतील, पदाधिकारी असतील, ते पूर्ण लवाजमा अर्जुन भाईनं ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळी हा लवाजमा खूप मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं तिथं सामील झाला. आणि हीच ती अर्जुन भाईची ताकद. अर्जुन भाईनं अनेक कामं केलेली आहेत. अर्जुन भाईने जे काही लोढा हेटेज असेल, उसरघर असेल, संदप असेल, घारिवले असेल, काटाई असेल, हे 14 गावातले गाव असतील किंवा इतर 22 गावं, 27 गाव असतील, ह्या प्रत्येक गावामध्ये अर्जुन भाईनं कौतुकास्पद काम केलेलं आहे. कारण जे अपंग आहेत त्या अपंगाला व्हीलचेअर, कारण त्यांची लढाई त्या चाकावरती चालणार आहे, त्याला व्हीलचेअर वाटप केली. जे बाबासाहेब आंबेडकर म्हटलेत, शिक्षण हे वाघणीत दूध आहे, तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. आणि ते शिक्षण अर्जुन भाईच्या माध्यमातून एक संगणकीय प्रणाली आजच्या विद्यार्थ्यांनी ती अवगत करावी, त्यांना ते प्रशिक्षण दिलं आणि स्वतः अर्जुन भाई पाटील यांनी ते संगणक त्यांना विद्यार्थ्यांना मोफतपणे वाटप केलेले आहेत. अर्जुन भाईने हे जे काही लोढा हेटे, जे काही गाव, मी गावाची नावं घेतली, त्या इमारतीमध्ये सदनिका धारकांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. कारण पाणी नसल्या कारणानं अर्जुन भाईकडे अनेक तक्रारी येत होत्या. अर्जुन मला फोन येत होते, अर्जुन भाई पाणी नहीं आता है, क्या करेंगे, अर्जुन भाई पानी का कुछ सेवा करो. हे शब्द ऐकल्यानंतर अर्जुन भाईला राहुल नाही. अर्जुन भाईने स्वतः त्या लोढा हेटेज मध्ये, स्वतः नवनीत नगर मध्ये बोरवेल मारण्याचं महान काम केलं आणि तिथून सुरुवात झाली. पाणी हेच जीवन आहे आणि त्या जीवनाचंच कौतुक आज अर्जुन भाईचं भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बरं, त्याच ठिकाणी न राहता अर्जुन भाईनं पुन्हा सुद्धा उन्हाळ्याची धग सुरू झाल्या कारणानं पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा पाणी सप्लाय करण्यासाठी, पाणी पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध होती, परंतु तिथून सुद्धा पाण्याचे टँकर कमी यायचे. तेव्हा अर्जुन भाईने स्वतःच्या खिशातून खर्च करून स्थानिक जे सदनिकाधारक, जे ग्रामस्थ आहेत, त्यांना पाणी पुरवण्याचं काम, महान काम त्यांनी केलं. आणि प्रत्येक सदनिकाधारकाच्या गार्डन मध्ये जे काय सुशोभीकरण असेल, जे कठडा असेल, व्यासपीठ असेल, रंगमंच असेल, ते बनवून स्वतः अर्जुन भाईंना दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून लादी असेल किंवा फेव ब्लॉक असेल किंवा रस्त्याचे डांबरीकरण असतील, ते सुद्धा अर्जुन भाईनं स्वतःच्या खिशातून खर्च करून, करोडो रुपयाचा खर्च करून त्यांनी ती सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. बरं, एवढंच न थांबता अर्जुन भाईने 40+ ही 40 वय गटाच्या वरती जे खेळाडू आहेत त्यांना खेळ खेळण्यासाठी क्रिकेटचं 40+ हे मॅचचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या 40+ चे सन्माननीय अध्यक्ष अर्जुन भाई पाटील सुद्धा आहेत. आणि ते 40+ एक गावात नाही, 2 गावात नाही, तर कमीत कमी 80 ते 90 गावामध्ये अर्जुन भाई पाटील यांच्या वतीनं हे टोटल टीम गावागावात रुजले गेलेले आहे. आणि त्या टीमच्या माध्यमातून संघटनात्मक काम करत आहेत अर्जुन भाई पाटील. म्हणजे समाजसेवा करत करत शरीराची शारीरिक व्यायाम झाला पाहिजे, त्यामधून थोडस हितगुण निर्माण झालं पाहिजे, मैत्री सुद्धा जपली पाहिजे आणि मैत्रीच्या माध्यमातून संघटनात्मक म्हणजे प्रत्येक गावागावात काय चाललंय ही खबर अर्जुन भाईकडे असते.
आणि महत्वाचं म्हणजे आता ह्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या वेळेस ह्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचा प्रभाग पडले त्यावेळी साबीरबाई शेख हे उमेदवार निवडून आले होते. नंतर शिवसेनेने जे काही उमेदवार दिले ते कल्याण ग्रामीण विधानसभेच्या मतदारसंघाच्या बाहेरचे. त्यामध्ये रमेश तुकाराम म्हात्रे हे असतील, जे नगरसेवक आहेत ते स्टँडिंगचे अनेक वेळा ते सभापती राहून गेलेले आहेत. त्यांना 2009 आणि 2019 सुद्धा त्यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांचा पराभव झाला. लोकांचं, जनतेचं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं, महिला आघाडीचं आणि ज्येष्ठ शिवसैनिकाचं आणि पदाधिकाऱ्यांचं आणि मतदारांचं हेच मत आहे की अर्जुनभाई पाटलांना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधून भूमिपुत्रांना अन्याय न होता त्यांना न्याय मिळवून द्या. कारण शिवसेनेचं आतापर्यंत रेकॉर्ड तेच आहे की कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून बाहेरील उमेदवारांना प्राधान्य दिले जातं, मग स्थानिकांना प्राधान्य का नाही. ह्याच उद्देशानं आज आपण जे वार्तांकन करतोय हे कल्याण ग्रामीण विधानसभेच्या माध्यमातून. कारण अर्जुनभाई पाटील यांनी खूप संघर्ष केलेला आहे. अर्जुनभाई पाटील मग मोठा संघर्ष निर्माण झालेला आणि अर्जुनभाई पाटीलनं स्वतः शिवसेनेचे कल्याण तालुका संघटक असल्या कारणानं त्यांच्याकडं मताचं प्राबल्य आहे. जो कोणी उमेदवार प्रतिस्पर्धक असेल ह्या कल्याण ग्रामीण विधानसभेचा, म्हणजे ते मनसेचे राजू पाटील असतील किंवा महाविकास आघाडीचे सुभाजी गणू भोईर साहेब असतील किंवा बाकी आम आदमी पार्टी असेल किंवा इतर पक्षामधून जे काही उमेदवार असतील ते असतील, परंतु अर्जुनभाई पाटलांना शिवसेनेमधून उमेदवारी मिळावी ह्याच माध्यमातून. कारण पदाधिकाऱ्यांचं मत असंच आहे की अर्जुनभाई पाटील इज अ बेस्ट फिल्डर. आता ह्याच गोष्टीचं महत्वाकांक्षी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे हे वार्तांकन ऐकत असतील. सन्मान्य त्यांचे चिरंजीव जे कल्याण लोकसभेचे काय सम्राट खासदार असं त्यांना उपाधी ह्या कल्याण लोकसभेमधून हॅट्रिक मारल्यामुळं त्यांचा विकासाचा त्यांना तोड नाही, असे युगपुरुष असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही. आणि त्याच श्रीकांत एकनाथराव शिंदे हे खासदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यांचा सिंहाचा वाटा मानला तरी कमी आहे. कारण श्रीकांत शिंदे साहेबांनी जे म्हटलं ते कल्याण लोकसभेमध्ये होणारच आहे. आणि सन्माननीय जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडके यांच्या मार्गदर्शनाखाली जर कल्याण ग्रामीण विधानसभेमधून अर्जुनभाई पाटील यांना जर खरंच उमेदवारी मिळाली तर ज्या शिवसैनिकानं मला रिक्वेस्ट केली, ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या महिला आघाडीने मला शिवसैनिकांनी आणि मतदारांनी जे फोन केलेत त्या फोन केल्याचं सोनं झालं एवढं मात्र नक्की. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधून अर्जुनभाई पाटील यांना तिकीट भेटल्यानंतर तोडीस तोड आणि विरोधकांना चारी मुंड्या चित केल्याशिवाय अर्जुनभाई गप्प बसणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला हे वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.